जसं सरकार मान्य देशी दारूचं दुकान असतं तसं सरकार मान्य जरी गुंडागर्दी असेल तर त्याला रोखणार कोण? आज ताई उभे आहेत, त्याच्यानंतर मला बरं वाटलं की काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, इतरही आपल्या मित्रपक्षांचे आहेत आणि जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण मला सोबत येऊन सांगतात की उद्धवजी काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. साईबाबांनी जो मंत्र दिला, संजय आपण जो उल्लेख केला, श्रद्धा आणि सबुरी, हे जे काही घराणं आहे हे 10 घर फिरलेलं आहे, आपल्याकडे सुद्धा आलं होतं आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं, पण तेही ते विसरले. मग इकडे तिकडे 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 सगळे खास कळग्यांमधनं चालले, जिकडे सत्ता तिकडे आम्ही. पण आता कुठे जाणार? कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या आयुष्यातलं राजकारणातलं शेवटचं ठिकाण, कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. आता काँग्रेसवाल्यांनी विचारतोय परत आले तर तुम्ही घेणार का रे बाबा? का होतं? राष्ट्रवादीवाले असेल त्यांना विचारतोय घेणार का हो? मी तर घेणारच नाहीये, अजिबात घेणार नाही. आणि घेणार तर नाहीच, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे. करून काय तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही, पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात, दिवस हे बदलत असतात. आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत, पण उद्याचा दिवस आमचा आहे, उद्याचा दिवस आमचा आहे. आणि गुंडागर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागले.